कॅप्टनच्या बॅटमधून हा देखना स्ट्रोक चौकार. वेगवान बॉल ऑफस्टिकची लाईन योग्यरीतीने हाताळत असताना यावेळी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉलची सांगताय धावसंख्या थांबेल ती 7 ती अंकावर. 7 धावा धावफलकावरती. हवेचा वेग मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुनश्च निर्धाव बॉल. एका षटकाचा खेळ संपला. पॉवर प्ले नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर पंच माहिती सांगतायत धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले प्रगतीपथावरती. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाची बिनबाद 7. एका षटकामध्ये 7. दुसरा षटक प्रगतीपथावरती येत आहे. सचिन ऑन स्ट्राइक. ओव्हर नंबर 2 लावतीये सुरुवात. बॉलिंग मार्क वरती प्रकाश. प्रकाशचा पहिलाच बॉल पुढ्यात टाकलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बॉल निघालाय सीमापार. 4 धावसंख्येसाठी येतोय आणखी एक बहुमूल्य चौकार. स्वागत केलंय गोलंदाजाचं या चौकारानं. स्लॉट मध्ये हा बॉल होता. फटका स्ट्रेट ड्राईव्हचा आणि इथून मात्र 4 धावसंख्येसाठी निघाला बॉल. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय संकेतजी खडे यांच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा बॉल. पुलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडला इथून झेल. पहिला बॅटरचा इथून संपतोय खेळ. क्षेत्ररक्षक पुढे आला आणि बॉल नो मॅच लँड रिझन मध्ये. तोपर्यंत धावा मिळाल्या त्या बॉलवरती 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या अंकावरती. 13 धावा आहे धावफलकावरती. प्रथम सत्राचा खेळ तुम्ही पाहताय. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारत असताना या मॅच मध्ये गुडवन संघ आणि वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघ प्रथम बॅटिंग करतोय. प्रकाशचा बॉल. इथून मात्र चोटी धाव मिळवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक थोडासा धीम्या गतीनं फील्ड करत असताना 22च्या स्वरूपामध्ये धाव मिळते ती 1. धावा कशा येवत. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये धावांना फार महत्त्व असतं आणि ते धावा मिळवण्यात यशस्वी झालेत फलंदाज. धावसंख्या पोहोचली ती 14. सुरुवात फार चांगली झाली या षटकामध्ये. आता शेवट देखील चांगला करावा लागेल. राकेशसाठी हा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. सातत्याने या फटक्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला यश मिळत नाहीये. अशा अवस्थेमध्ये आणखी एक निर्धाव बॉल. धावसंख्या थांबेल 14 या अंकावरती. बॉल संपले त्या षटकातील 5. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात 7. अद्याप या षटकामध्ये 7 धावा खर्च झाल्यात. अंतिम बॉल. फटका चांगला आहे. ऑन साईडला काऊ कॉर्नर झोन मध्ये पुन्हा एकदा फिल्डर फील्ड करतोय बॉल. तोपर्यंत थोडा थ्रो पुरा राहिला आणि इथून बॅकअप मिळाला नाही. व्यवस्थित बॅकअप मिळाला नाहीये. ओव्हर थ्रोच्या या धावा जोडल्या जातील धावफलकावरती. डायरेक्ट हिट झाले आणि इथून फलंदाज
3 धावा मिळत आहेत. पण सांगत असताना षटक संपले. चौथीच्या प्रयत्नात राकेश मात्र कॅप्टन इथून बाद होत असताना धावसंख्या 2 षटकांमध्ये जाऊन पोहोचले 17 या अंकावरती. कॅप्टनचा खतरा लागत असताना वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाला 2 षटकांमध्ये धावसंख्या ती 17. या देऊयात संधी डीजे मास्टर अक्षय धुले यांना. मध्ये बॉलिंग मार्क वरती आला आहे वसंत. वसंत बॉलिंग मार्क वरती. नवीन फलंदाज नुकतंच आलाय मैदानाच्या आत गौरव. गौरवला आता गौरवास्पद कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. 17 धावा आहेत. 40 ते 45 पर्यंत बघावं लागेल. 54 धावा आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट खऱ्या अर्थानं ठरल्यात आजच्या रात्रीमध्ये. आणि आता इथून 17 धावा आहेत 2 षटकांमध्ये. किती धावांपर्यंत पोहोचेल वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी या संघ. फुलटॉस बॉल, फटका भारी आहे आणि इथून एक टप्प्याचा वेध घेतलाय बॉलनं आणि फिल्डिंग चांगली झाली आहे. तोपर्यंत मिळाल्या धावा या बॉलवरती 2. काय फिल्डिंग केली आहे. स्वतःच्या क्षणी बॉडीचा खऱ्या अर्थानं योग्य तो वापर करत असताना फ्लाइंग एफर्ट्स. रन मिळतात त्या बॉलवरती 2. 2च्या मदतीनं धावसंख्या 19. एका दुहेरीनं पुढे जाण्याचा मानस. चांगला बॉल, शरीरभेदी हा बॉल. इथून निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू फार इम्पॉर्टंट आहेत बॉलिंग मार्कवरती आणि तेच बॉल डिलिव्हर्ड केलाय गोलंदाजांनी. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाच्या अगेन्स्ट वसंत नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धीम्या गतीचा बॉल, फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु त्यांच्या मध्ये टप्पा पडलाय आणि इथून मात्र खराब थ्रो होता. कलेक्शन चांगलं केलंय, अडवलाय बॉल खऱ्या अर्थानं. विकेट किपरनं 2 रन मिळत आहेत इथून. 2च्या मदतीनं धावसंख्या 21 या अंकावर. दुहेरी जास्त पाहिल्यात या 17 मध्ये. 21 धाब्यांपर्यंत पोहोचलाय वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघ. अवघा एकच चौकार आला या मॅच मध्ये. धीम्या गतीचा बॉल, अंतिम क्षणी बॉलला लॉफ्ट करत असताना अलॉंग द कार्पेट लॉंग लेग मध्ये. एकामध्ये समाधान मानावं लागेल. 2 चौकार आले अद्याप तरी या इनिंग मध्ये. एक सचिनच्या बॅटमधून आणि एक खऱ्या अर्थानं कॅप्टन राकेश कवटे यांच्या बॅटमधून. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला राकेश. तिथून मोमेंटम पुन्हा शिफ्ट केले स्वतःकडे बॉलिंग करणाऱ्या गुडवन टीमने या मॅच मध्ये. फार चांगले बॉल फेकलेत अद्याप तरी. टोटल 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात वसंतनं. धीम्या गतीचा बॉल पुन्हा हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड रिझन मध्ये बॉल पडतोय. धावा मिळतात त्या बॉलवरती पूर्णपणे 2-2च्या मदतीनं धावसंख्या 2 पुढे जाते. रमेश पांडिलकर माहिती सांगत असताना 24 रन्स ऑन स्कोअर कार्ड. 24 धावांपर्यंत पोहोचलाय. अंतिम उर्वरित एक षटक बाकी असताना या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. टोटल 7 बॉलमध्ये किती धावा येतील हे देखील डिपेंड करतील. फटका चांगला आहे, गॅपमध्ये आहे स्ट्रोक. चांगली फिल्डिंग, वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. दुसरीच्या प्रयत्नात निघालेत, बॅट निसटली हातातून परंतु धाव व्यवस्थितरित्या मिळवले फलंदाजानं. एक दुहेरीला जास्त प्राधान्य. एक धाव महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि जितक्या धावा जमवता येत आहेत ना तितक्या धावा जमवण्याचा प्रयत्न हे 2 बॅटर करतायत. आणखी एक दुहेरीनं धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे. ती टोटल 26 रन्स ऑन स्कोअर कार्ड. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी फर्स्ट इनिंग मध्ये पोहोचलाय.
26 धावा आहेत 3 षटकांमध्ये. उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी. स्लॉकच्या षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल, धीम्या गतीचा बॉल आहे, फटका फसलाय, हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक येतो डाऊन द बॉल, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये, सहज आणि सोपा कॅच पकडलाय. इथून आणखी एक फलंदाज होतोय बाद. निराशा आणि निराशा वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडीच्या डगआउट मध्ये. धक्का, यस कम ऑन. फार सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिक, 3 लगातारचे धक्के. बॉल नंबर 4. टॅप करत असताना पुन्हा हवे ते बॉल, इथून मात्र प्रयत्न सफल. प्रयत्न केला तर धावसंख्येचा, इथून डायरेक्ट हिट. ऑफिशियल डिसिजन, फलंदाज बाद झालाय. रन मिळतेल्या बॉलचं 1 रन शॉट, पंच 1 बाउंसचा इशारा गोलंदाजाला दिलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. विकेटची पडझड आपण पाहताय. 3 लगातारचे धक्के आणि चौथा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. विशाल आलाय नवीन फलंदाज. अडचणी ते संघानं विशालला आता एक चांगला काम करावं लागेल. टप्प्याचा बॉल आहे, पंचांनी नो घोषित केला. या अगोदर दंडित केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा तीच चुकी केली गोलंदाजानं. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये आणि इथून मात्र नो बॉलचा इशारा. एक बोनसच्या स्वरूपामध्ये धाव. नेक्स्ट बॉल फ्री हिट. टोटल बॉल शिल्लक आहे त्या षटकातील. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. फ्री हिट बॉल बॅकपडला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न आहे.
इथून मात्र रनआउटच्या इथून मात्र डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ संपला. 29 आहेत. लो स्कोरिंग मॅच आपण पाहता. इथून मोठा फटका येईल का? शपलवर मारण्याचा प्रयत्न होता. इथून डीप फाईन लेगची एरिया चूज केली होती. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. इथून पंच सांगत असताना इथून 22च्या स्वरूपामध्ये 1 रन मिळते. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आहे ती 30. येणारे 24 बॉल. लो स्कोरिंग मॅचमध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. धावा डिफेंड केल्या जातील की धावा अगदी सहजरित्या चेस केल्या जातील. लो स्कोरिंग मॅच बऱ्याचशा स्पर्धेमध्ये टफ होत असतात. आता या स्पर्धेमध्ये पलटवार होईल का? या करूयात मायक्रोफोनवरती बदल. या ऐकूयात रमेशजी भांडिलकर सर यांचा आवाज. हॅलो, थँक्यू शिवम भाऊ शुगाल. वसंत 11 ठेशन डकोरी पक्ष गुडबन हा सामना मात्र आपण पाहतोय. 6व्या क्रमांकाचा सामना आजच्या दिवसामधला. त्याच्यानंतर शेवटचा अंतिम सामना असेल तो चिचमाल आणि चोचीची वाडी दोन्ही संघाचे. खरं तर आपण चला मिडल ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या. तर चोची संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. म्हणजे चिचमाल संघाला प्रथम बॅटिंग करावी लागणार आहे. सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानामध्ये. चेंडू आपण पाहू शकाल. थोडासा मात्र चेंडू पडल्यानंतर मात्र खालीच राहिलाय. पहिला चेंडू आपण पाहू शकाल बसंत त्याला निर्धाव आलाय.
एक चांगली गोलंदाजी, एकूण षटक फेकावं लागेल. 31 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम गुडबन संघाला विजयासाठी येणारे 24 चेंडूंमध्ये पहिला चेंडू निर्धाव फेकला. सचिन गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक. हा देखील टपकेला चेंडू. चेंडू उडवलाय कबरच्या डोक्यावरून लॉंग ऑफला. क्षेत्रश पोचतील का? चेंडू घेऊन पलतायत, राकेश स्वतःयत, परंतु हे ते सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची अकाउंट ओपनिंग मात्र केली जाते. संकेतजी खडे गुडबन यांच्याकडून मात्र विकेट हॅटसाठी 1000 रुपये आले होते आणि षटकार हॅट्रिक जर आता लगवली तर त्यांना देखील त्यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर त्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कमावले तर दर्शन, तर आपण संकेतजी खडे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राईज घ्यायचं आहे. हा देखील टपकेला चेंडू, कबरमधून चेंडू उडवला आहे. हा चेंडू मात्र चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे. या चेंडूवरती देखील आलाय चौकार. वसंत 11 स्टेशन टाकोरवाडी संघ याच मैदानावरती रोज प्रॅक्टिस करतो दिवस रात्र. वसंत 11 स्टेशन टाकोरवाडी संघ याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असतो ना. आज मात्र थोडंसं दमछाक झाली आहे, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 04 नंबरचा जर्सी घालून मात्र चेंडूच्या मागे पळत होता, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या हातामध्ये छेल मात्र आली नाही आहे आणि इथे सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 मात्र पोहोचेल, ती तब्बल 8 या धावसंख्येवरती. 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सचिन आहेत. एक चांगलं गोलंदाजी 33 क्रमांक, जर्सी क्रमांक 33 आपण पाहतो सचिन यांचा. इथे देखील आडाबाटीतून प्रहार चढवायचा होता, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल, जाऊन मात्र पोहोचेल ती 9 अंकावरती. पाच चेंडूचा खेळ अदाबडत समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती आणि 9 धावा धावफलकावरती लागला जात आहे त्या गुडबन टीमच्या. आता मात्र उर्वरित काही चेंडू असतील शिल्लक. हा देखील टॅप केलेला चेंडू, हॅमर फटका, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत क्षेत्ररक्षकाला बीट करून टाटा बाय बाय करत चेंडू निघून झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील 4 धावा, चौकार. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. अजूनही पाहायला गेलं तर 18 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 18 चेंडूंमध्ये टीम गुडबन संघाला आजच्या दिवसामधला हा 6वा सामना आहे आणि त्याच्यानंतर चिंचमाळ आणि त्याचबरोबरीने चोचीवाडी या 2 संघादरम्यान लढत असेल. हा चेंडू चांगला आहे अजिंक्यचा, पलटल्यानंतर थोडासा टेक ऑफ देखील झालाय. तोंडा समोरून चेंडू मात्र उचली घेऊन प्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि ह्या चेंडूवरती आला निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू संघटनेने हा फलक शिरवलाय ते अवघ्या 13 धावसंख्येवरती. जरूर जरूर पाहू शकाल वेगवान गोलंदाजी आणि अक्षरशः पंचांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. सांगता डेट चेंडू पुन्हा सज्ज होईल. गौरव आपण पाहतोय हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 30 परिधान करून मात्र लंघनला फिल्डिंगसाठी तयार झाला आहे. त्याचे वडील देखील आमच्या मागे उभे राहून मॅच पाहत आहेत. हा चेंडू चांगला आहे.
हा चेंडू पडल्यानंतर थोडासा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. हा चेंडू निर्धाव आलाय. डॉट ऑफ पर्सेंट वाढवले तर टाळ्याचा कडकडाट होतोय तो वसंत 11 ठेशन ठाकूरवाडी संघासाठी. परंतु एखादा फटका आला तर जल्लोष लगेचच करतो गुडबन संघ. हीच खरी मजा आहे या क्रिकेटच्या खेळाची. आता मात्र आडव्या बाटेतून प्रहार चढवला. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल खाली येतोय. तत्पूर्वी एकच सिंगल मात्र मिळली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने आता वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती 14 धावसंख्येवरती. असं वाटतं आता क्रिकेटमध्ये जर त्याला स्थान नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट नाही आहे. तसं राजकारण सरडा आणि क्रिकेटचा खेळ कधी कोणत्या क्षणाला रंग बदलेल ना हे कोणी सांगू देखील शकत नाही. आणि तोच तो क्रिकेटचा खेळ. इथे देखील आड्याबाटीतून प्रहार बॅटची लिडिंग एज घेतली होती. यष्टरक्षक थोडेसे चकले. स्लिपचं क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिले चांगलं. एक सिंगल कंप्लीट होती. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल. जाऊन पोहोचेल 15 वरती. 15 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आता 14 चेंडू आणि अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम गुडबन संघाला. इथून जर का सामना जड करायचा असेल गुडबन संघाला तर डॉट ऑफ पर्सेंट वाढवावे लागतील ठेशन ठाकूरवाडी टीमला. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का राकेश प्रयत्न केले परंतु गौरव पोहोचले तिथं बॅकअपला. इथं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती 17 वरती. आता मात्र 13 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. बॉल आणि चेंडूंचा आपण विश्लेषण केलं ना तर एक धावसंख्या मात्र जास्त असेल चेंडूंपेक्षा. म्हणजे प्लस पॉईंट असेल तो ठेशन ठाकूरवाडी टीमसाठी. होम ग्राउंडवरती खेळतोय आपण. इथे मात्र नामी संधी आणि डायरेक्ट हिट देखील झाली आहे. गोटी नेम टिपलाय. क्षेत्ररक्षक 04 या जर्सी क्रमांक परिधान केलेल्या क्षेत्ररक्षकाने. आणि इथे मात्र महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना पाहू शकाल आपण. रनआउटच्या स्वरूपामध्ये नयन हॅज टू द डिफॉल्ट. पहिली विकेट पहिला आदरा टीम 16-17 धावसंख्येवरती लागणारा गुडबन संघाला. पहिला चेंडू समोर चेंडू उडवला लॉंग ऑफला. राकेश तयार आहेत. एकच सिंगल मात्र मिळेल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचेल ती आता 18 वरती. अजूनही पाहायला गेलं तर 11 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललं जाणार आहे. प्रत्येक चेंडू मागे हृदयाचे ठोके वाढले जाणार आहेत ते दोन्ही संघांच्या. आपण पाहू शकाल एक रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. ती एकीकडे असे वसंत 11 ठेशन ठाकूरवाडी ते एकीकडे असे गुडवण. दोन्ही संघ कर्जत तालुक्यामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू पंचांकडे अडशाळभूत नजरेने पाहत राहिला. पंच पिचिंग पाहतात. बॅट्समन किती सफल झाला आहे ते देखील पाहतात आणि त्याच्यानंतर डिसिजन देतात.
एक चांगले नामवंत पंच आपण पाहतोय. हरी झोरे असेल, त्याचबरोबरीने हरी धोरे आणि त्याचबरोबरीने सुरेश निरगुडे आपण पाहतोय पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये. चांगली कामगिरी 2 दिवसामध्ये राहिली, कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये. हा देखील तिथं स्वतः गोलंदाज तयार आहे आणि इथे देखील आता पंचांचा फिंगर यस पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. आता या तिसरे पंच चला लगेचच या सर या, आपल्याला बसून देणार नाहीत. आता या तुम्ही या, पहा डिसिजन पेंडिंगला असेल, कुशल मुवमेंटला ही विकेट आता असेल. याच्यावरती दोन्हीच 12 खेळाडू बसा बसा, तुम्हाला अलाउड नाही बघण्यावर मित्रांनो. यस, इट इज अ नो आउट. बॅट्समन सेफ आहे, कारण की आधीच पाय लागला होता, स्टम डेड होता. आणि जर का गोलंदाजाने स्टम उचलला असताना तर फलंदाज बाद देखील झाला असता. तेवढा चान्स होता गोलंदाजाकडे. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाऊन पोहोचेल 19 वरती. इथे देखील समोर चेंडू उडवलाय बी शेप मध्ये. राकेश तिथे होते, परंतु अडवण्यामध्ये यश देखील मिळालंय. स्टॉप झाला चेंडू, त्याच्यानंतर 2 धावा लगेचच कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 वरती. आता 10 चेंडू 10 धावसंख्येची अजूनही गरज मात्र असेल. अजूनही 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हा चेंडू चांगला आहे चेंडू, आपण पाहू शकाल. पंचांकडे आशाळभूत नजरेने देखील पाहत राहिला आणि हा चेंडू म्हणता हा चेंडू निर्धाव देखील गेलाय. आता मात्र येणारे उर्वरित 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. विजयासाठी टीम गुडबन संघाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाची. आणि जर का आपण विचार केला तर अनिल काका इथे होते ज्या वेळेस मी म्हटलं होम ग्राउंडवरती मॅच खेळताय, त्यावेळेस अनिल काका स्वतः बोलले होते की आमच्या पोरांची प्रॅक्टिस नाही आहे. परंतु आता प्रॅक्टिस नसून देखील एक चांगली कामगिरी. आणि ही ते अजून एक विकेट डाऊन झाली आहे मैदानाच्या बाहेर. वसंत हा सुद्धा ढिवाट, अजून एक विकेट महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर.
आपण पाहू शकाल जे घरी गेलेले प्रेक्षक होते ना ठाकूरवाडीचे ते देखील आता मंचावर येऊन बसलेत, कारण की मॅचच तशी आली आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी सेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम राहिला आहे, म्हणजे कंपल्सरी 6 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या करावीच लागेल. ती येणाऱ्या गुडबन संघाला. गोलंदाजी मार्कवरती 14 क्रमांकाचा गोलंदाज गौरव आपण पाहतोय. गौरव अनिल काकांचा मुलगा आपण पाहू शकाल आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज देखील झाला. अनिल काका स्वतः बसलेत मंचावरती आणि ते देखील या स्पर्धेचा जवळून अक्षरशः आनंद घेत आहेत. डबिन बॅट्समन भास्कर, रायगडला बॅट्समन सुरेश आहे, नॉर्थ सायगेटला भास्कर आहे. गोलंदाजी मार्कवरती गौरव, ज्या गौरवने गेल्या वर्षी BKPL चांगल्या प्रतीची गोलंदाजी केली होती, तोच गौरव आता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. मेन राकेश कवटेचं मी कौतुक करेल की सर्व युवा पिढी आहे आणि युवा पिढीला एकत्रित करून एकजूट करून मात्र मैदानामध्ये दाखल देखील झाला आहे. आणि या हंगामामध्ये त्यांनी अद्यापर्यंत 7 चॅम्पियन पदाचे मानकरी देखील पदके देखील पटकावले. तो राकेश कवटेला आपण शुभेच्छा देऊ. आणि हेशावरती आक्रमण आडव्या बॅटमधून प्रहार झालाय. सुरेशच्या बॅटमधून गौरववरती आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. हा आला षटकार. असताना आता 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. संघाला लीड करत असताना पाहतोय आपण राकेश कवटे, अतुल असतील, त्याचबरोबर गौरव असेल, सचिन असतील, हे सर्व शिलेदार आपण पाहतोय बसन 11 ठेशन ठाकूरवाडी टीमचे. चांगला चांगला सामना आपल्याला प्रेक्षकांना आलाय. अक्षरशः दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके आता वाढायला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघाच्या पाचण्या फासफूस फुसफुस करत असतील. आता कोणता संघ ही स्पर्धा ह्या मॅचमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवताना पाहायला मिळतील. परंतु येणारे 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू अतिशय खराब चेंडू गौरवचा खराब चेंडू. अशी चेंडू आपण जर टाकाल तर आपल्याला आपला प्रवास हे तेच रोखावा लागेल. यस पंच, 1 बाउन्स. यस, पंचाने दंडित देखील गेलंय, वाईट देखील दिलाय पंचाने. एक अतिरिक्त धाव, 28 धावा. जर गौरवने आता असा चेंडू टाकला, मी तर एकच म्हणेल की गौरव या मैदानावरती भरपूर दिवस झाले प्रॅक्टिस करत असेलच. त्याला अंदाज पाहिजे होता, त्याला खेळपट्टीचा अभ्यास हवा आहे. परंतु आपल्याला आपल्या होम ग्राउंडवरती आपण जर अशी कामगिरी चुका कराल तर आपल्याला जरूर लोक नावं ठेवतील. इथे देखील फटका बसलाय. सचिन चेंडू खाली जात आहेत, विकेट पकडली जाते. महत्वाची विकेट. सुरेश हा सुद्धा डिपार. आता ठोक डीजे. संकेतजी खडे यांच्याकडून मात्र गुडबन संघ जर विजय झाला
तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. आणि गोरख यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. परंतु घडलं काय मैदानामध्ये इथे देखील सुबर चेंडूचा मारा वाईट चेंडूची दिशा आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे एक धाव ऍड 29 धाव फलकावरती या चेंडूवरती षटकार आला तर गोरख हिला यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राईज. आता मात्र पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज आहे. गौरव आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. इथं देखील एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचती आहे ती 30 अंकावरती. बरोबरी साधली आहे ती म्हणजे गुडबन संघाने. परंतु आता पाहायला गेलं तर उर्वरित 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. या स्पर्धेचा एक नियम राहिला आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. ही कंपल्सरी चेसिंग आता खराबीच लागेल ते गुडबन संघाला. परंतु गौरव आता मात्र त्याचं देखील हृदयाचे ठोके वाढले असतील. त्याच्या डोक्यावरती देखील आता टेन्शनचा भार असेल. कारण की जर पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला नसता तर आता सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु पहिल्या चेंडूवरती जो षटकार लगावला तो सुरेश नावाचं प्रेशर रिलीज करून दिलं होतं गुडबन टीमवरचं. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज आहे. 2 व्हाईट चेंडू देखील टाकले ते गौरवने. म्हणजे टोटल पहा गोरख इल्लम देखील उपस्थित आहे. त्याच्याकडून देखील षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. संकेतकडे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. गुडबन संघ विजय झाला तर आणि ते स्वतः जिपे करणार आहेत गुडबन संघाला. लगेचच त्यांना स्कॅनर पाठवा तुम्ही आणि लगेच त्यांच्याकडून असलेले बक्षीस तुम्ही घेऊन टाका. येणारे 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. या चेंडूवर हा चेंडू जर निर्धाव निघाला तर जरूर अजून सामन्यामध्ये मजा देखील येईल प्रेक्षकांना पाहावयास. या चेंडू गौरव गोलंदाजी मार्क वरती आणि हा चेंडू निर्धाव आलाय. काय घडतंय मैदानामध्ये टिट फॉर टॅट इटका जवाब पत्थर से ठोसा असं म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. कधी कधी गोलंदाज वर्चस्व गाजवतोय तर कधी कधी फलंदाज वर्चस्व गाजवतोय. परंतु आता शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज आहे ती टीम गुडबन संघाला. आता बसलेले प्रेक्षक देखील उभे राहिलेत. बाहेर गेलेले प्रेक्षक देखील आता आतमध्ये मैदानामध्ये येऊन मॅच पाहत आहेत. कारण की सामना ससा आवडलाय. एकदा हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. चला पंचांना देखील विनंती करेल की आपण सामना लगेच चालू करा. 1 चेंडू 1 धाव. कोणता संघ या मैदानावरती बाजी मारेल आपण पाहूया. आणि इथे मात्र कट केलेला प्रयत्न. इथे मात्र चेंडू आलाय थर्ड मानला. हा विजय असा शंकनाद करणारा चौकार. चांगली झुंज दिली. बसंत 11 टेशन ठाकूरवाडी संघाने.